आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यात समाज विकास केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत। तसेच प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात मराठी भाषा अधिकारी नियुक्त केले जाणार आहेत। याशिवाय विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या उपस्थितीत उदय सामंत यांनी महाराष्ट्रातील कामगार साहित्य संमेलनासाठी राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी घोषणा केली आहे। त्याच्यामध्ये नक्कीच पोलीस डिपार्टमेंट लक्ष घालेल, चौकशी करेल, ज्याने कोणी धमकी दिलेली आहे त्यांच्याबरोबर बसेल। हा पोलीस यंत्रणेचा आणि चौकशीचा भाग आहे। त्या चौकशीतनं जे काही निष्पन्न होईल त्या पद्धतीने त्याला संरक्षण ठेवलं जाईल। परंतु आज महत्त्वाचा मुद्दा मला एक आजच्या अधिवेशनाच्या निमित्तानं सांगायचा आहे, म्हणजे आज अर्धा तास चर्चा विधान परिषदेमध्ये उमाताई खापरे यांनी मराठी भाषेच्या संदर्भामध्ये उपस्थित केलेली होती आणि अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर केंद्र सरकारकडनं किती निधी उपलब्ध झाला अशा पद्धतीची एक अर्धा तास चर्चा होती। परंतु केंद्र शासनाकडे 5 भाषांना जे अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्याच्यामध्ये अध्ययन उत्कृष्टता केंद्र म्हणजे सेंटर ऑफ एक्सलन्स हे निर्माण करण्यासाठी पहिला प्रस्ताव हा महाराष्ट्र शासनाचा गेलेला आहे। UGCकडे तो प्रस्ताव गेला आहे, त्याची SOP तयार करण्याचं काम UGC करतं आहे आणि येत्या काही दिवसामध्ये आपल्या त्या प्रस्तावाला मंजुरी मिळेल। परंतु हे करत असताना आज एक मराठी भाषेच्या निमित्तानं मोठा निर्णय आज महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने घेतला, तो म्हणजे हे वर्ष हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्या शताब्दी वर्षाच्या निमित्तानं चंद्रपूर, नागपूर, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पुणे, कोल्हापूर आणि रत्नागिरी या 8 ठिकाणी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी विकास केंद्र स्थापन करण्याचा निर्णय आज मराठी भाषा विभागानं घेतलेला आहे। ही वर्षभरामध्ये विकास केंद्र सुरू झाल्यानंतर पुढची 8 विकास केंद्र ही महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये आम्ही सुरू करू। मराठी भाषा विभागामार्फत आतापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती होती आणि ती समिती गठीत करत असताना जिल्हाधिकारी मराठी भाषा अधिकारी नियुक्त करायचे, तो प्रशासनातला अधिकारी होता। पूर्ण 36 जिल्ह्यांमध्ये मराठी भाषेचा विभाग आता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सुरू होईल। त्याच्यामध्ये स्वतंत्र मराठी भाषेचा अधिकारी असेल, त्याच्या हाताखाली एक लिपिक असेल आणि एक शिपायाची पोस्ट असेल, असं स्वतंत्र कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये करण्याचा निर्णय मराठी भाषा विभागानं आज जाहीर केलेला आहे। त्याची अंमलबजावणी देखील आम्ही 1 ते 2 महिन्यामध्ये करणार आहोत आणि आपल्याला एक 2-3 महिन्यापूर्वीचा प्रसंग आठवत असेल की लंडनमध्ये महाराष्ट्र मंडळाचं एक जे कार्यालय भाड्यानं होतं त्याचा लिलाव होता आणि त्या लिलावामध्ये महाराष्ट्र शासन उतरलं। इमारत आम्ही ताब्यामध्ये घेतलेली आहे आणि त्या इमारतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं आंतरराष्ट्रीय मराठी भाषा वैश्विक केंद्र काढण्याचा निर्णय मराठी भाषा विभागाने घेतलेला आहे। परिवहन विभागामार्फत जे मराठीचं प्रशिक्षण दिलं जातं आहे त्याच्यामध्ये देखील मराठी भाषेचा सहभाग आहे। त्याच्यामुळं मराठी भाषा विभागानं विविध उपक्रमांसाठी जरी केंद्र शासनाकडनं पैसा आला नसला तरी निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि कालच विधान परिषदेचे उपसभापती हे गिरणी कामगारांचे नेते माननीय सचिन अहिर झालेले आहेत आणि त्यांच्या भाषणातनं आणि विशेषतः बाई जगतापांच्या भाषणातनं असं एक निदर्शनास आलं या महाराष्ट्रामध्ये कामगार साहित्य संमेलन घेतलं जातं, तर त्या कामगार साहित्य संमेलनाला देखील या वर्षीपासून निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय मराठी भाषा मंत्री म्हणून मी स्वतः घेतलेला आहे। थोडीशी गल्लत अशी होते की मराठी भाषा विभाग आणि शालेय शिक्षण हे आपण एकामेकामध्ये विलीन करतो, म्हणजे मर्ज केलं तर हा परत इंग्रजी शब्द होईल। शालेय शिक्षण विभागाचं बालभारतीवर नियंत्रण असतं। शालेय पाठ्यपुस्तकामध्ये कुठचा धडा आणायचा, त्यातली मराठीतली वाक्य काय असली पाहिजे, शब्द काय असले पाहिजेत, हे सगळं शालेय शिक्षण विभाग बघत असतं आणि माझा मराठी भाषा विभाग मराठी भाषेचं जतन आणि त्याला आपण काय म्हणतो साता समुद्रापलीकडे
मराठी भाषा पोचवणं, त्याचं संवर्धन करणं ही भूमिका आमच्या विभागाची असते. आणि म्हणून नरेंद्र मोदी साहेबांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं 75 आंतरराष्ट्रीय मराठी मंच उभारण्याचा निर्णय हा मराठी भाषा विभागानं घेतलेला आहे. वर्षभरामध्ये हे देखील मंच आम्ही उभारतो. सर, मराठी भाषा राज्यामध्ये जे प्रयत्न केले जातात देशात जे मराठी लोक आहेत त्यांच्यापर्यंत मराठी पोहोचवणे तिथं संवर्धन करणं यासाठी काय प्रयत्न केले? अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण आपल्याकडनं महाराष्ट्रातली मराठी लोक जी परदेशामध्ये गेलेली आहेत आणि नेक्स्ट जनरेशन जे तिथे जन्माला आलेलं आहे त्यांना मराठीचा संपर्क यावा, मराठी भाषेबद्दल, मातृभाषेबद्दल गोडी निर्माण व्हावी यासाठी आपण एक ॲप तयार करतो. येत्या काही दिवसामध्ये हे ॲप तयार होईल आणि ऑनलाईन मराठी प्रशिक्षण परदेशातल्या आपल्या मुलांना करण्याची यंत्रणा देखील मराठी भाषा विभागाकडनं तयार करण्यात. एकीकडे मराठी शाळा बंद होत चालल्या आणि आता मराठीचा निर्णय आपण सगळ्याकडे पसरत आहे, पण मराठी शाळा कधी सुरू होतील? म्हणजे जे गरीब मुलं एकदा सांगतो की मराठी भाषेच्या शाळा हा शालेय शिक्षण विभागाचा विषय आहे, पण तरी देखील मी सांगतो उच्च व तंत्र शिक्षण विभाग ज्यावेळी माझ्याकडे होता त्यावेळी देशातलं मातृभाषेवर म्हणजे मराठीवर इंजिनिअरिंग करणारं कॉलेज हे पिंपरी चिंचवडला सुरू करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आणि तिथं आज इंजिनिअरिंगची पदवी मराठीतनं मिळते हे देशातलं पहिलं उदाहरण आहे. त्याच्यामुळं शालेय शिक्षणामध्ये मराठी भाषेचा अंतर्भाव कसा करायचा, कालच आपण बघितलं की 1ली ते 10वी 100% मराठी भाषा ही अनिवार्य करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. याच माध्यमातून हिंदी सक्ती आम्ही करतोय अशा पद्धतीचा एक सिनारिओ तयार करण्यात आला, गैरसमज पसरवण्यात आला. पण हिंदी सक्तीचा जो प्रस्ताव होता माशेलकर समितीचा तो स्वीकारणारे युपीटीचे पक्षप्रमुख त्यावेळी मुख्यमंत्री होते. त्याच्यामुळे हिंदी भाषा, मराठी भाषा, इंग्रजी भाषा ही सक्तीची केली गेली पाहिजे हे त्या अहवालामध्ये नमूद होतं आणि तो नमूद असलेला अहवाल त्यांनी स्वीकारला. सर, जरी तुम्ही बोलताय की ऑनलाईन शिक्षण तुम्ही देणार आहात ते परदेशात बसत घेण्यासाठी, तर मग काही ठराविक त्याच्यासाठी कोर्स करणार आहे किंवा सरसकट प्रशिक्षण देणार आहे? नक्कीच आपल्याला त्याला आपण हे ठरवायला लागेल आपल्याला की लहान मुलांचं वय म्हणजे 1ली ते 6वी म्हणण्यापेक्षा 3री ते 6वी आपल्याला मराठी काय परदेशातल्या मुलांना शिकवायला लागेल. 6 वर्षापासून 10 वर्षापासून 10 वर्षापासून 15 वर्षापर्यंत. इव्हन जे मराठी भाषिक परदेशामध्ये आहेत आणि त्यांना मराठी बोलताना अडचण येते अशी जरी लोक असतील किंवा देशातली लोक परदेशामध्ये असतील आणि त्यांना मराठी शिकायचं असेल तरी देखील त्यांच्यासाठी ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.